तर बाबासाहेब ज्यांना गुरु मानत होते त्या महात्मा फुलेंच्या संदर्भातील एक आठवण। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। याच जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेब ज्यांना गुरु मानत होते त्या महात्मा फुलेंच्या संदर्भातील एक खास आठवण आहे। महात्मा फुलेंचा पहिला पुतळा कोणत्या शहरात बसवला, कोणत्या सालात बसवला आणि बाबासाहेबांना कुणी बोलावलं होतं उद्घाटनासाठी, तर ही नाशिकमधून खास आठवण तुमच्यासाठी। महात्मा फुलेंच्या संदर्भातील ही एक खास आठवण आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आहे या निमित्ताने। तर याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आजच्या दिवशी जयंती आणि त्याच जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांची एक आठवण आम्ही तुम्हाला सांगतोय। नाशिकच्या गणेशवाडी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे गुरु असलेले महात्मा फुले यांचा पुतळा जो आहे त्याचं उद्घाटन केलेलं होतं। 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं होतं। नाशिकच्या गणेशवाडी परिसरामध्ये असलेल्या गणेशवाडी तालीम संघ परिसरामध्ये हा पुतळा बसवण्यात आलेला होता। त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नाशिक परिसरातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते आणि त्या सगळ्या दरम्यान ज्या कार्यकारी मंडळानं या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण ठेवलेलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलेलं होतं, त्याची कोनशिला देखील या ठिकाणी अद्यापही कायम आहे। हा पुतळा जो आहे तो सुस्थितीत आहे। दरवर्षी या ठिकाणी महात्मा फुलेंची जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं जे उद्घाटन झालं त्याची दिनांक देखील या ठिकाणी या कोनशिलेवर नमूद करण्यात आलेली आहे। 17 नोव्हेंबर 1951 या दिवशी या कोनशिलेचं अनावरण झालेलं होतं। हे जे संपूर्ण कार्यकारी मंडळ आहे, संस्थापक आहे बाबूराव बायाजीराव गीते यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकमध्ये आलेले होते। गणेशवाडी परिसरामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडलेला होता। खरं तर बाबासाहेबांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर 11 एप्रिलला नुकतीच महात्मा फुलेंची देखील जयंती पार पडलेली आहे। आजच्या दिवशी अनेक ठिकाणी संयुक्त जयंती उत्सव देखील साजरा केला जातो। मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जी एक आठवण आहे ती या निमित्तानं आज आम्ही पुढारी न्यूजवर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय। जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचे जे गुरु होते त्यापैकी एक महात्मा फुले होते आणि त्यांचाच पुतळा बाबासाहेबांनी जो पहिला पुतळा ज्याचं उद्घाटन केलं तो नाशिकमध्ये आजही अस्तित्वात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।